नमस्कार, आपण बघत आहात द पोलीस टाइम्स मराठी। देवळा तालुक्यातील उमराणी गावात पहाटेच्या अंधारात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। घरफोडी करण्यासाठी घरात शिरलेल्या सराईत चोरट्याला घरमालकांनी धाडसाने पकडले आणि ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांच्या स्वाधीन केले। मात्र आरोपीला पकडताना झालेल्या झटापटीत 2 जण जखमी झाले आहेत। देवळा तालुक्यातील उमराणी येथील आई मरीदेवी मंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे गोरख सोनवणे आणि भाऊसाहेब सोनवणे यांचे कुटुंब घराच्या गच्चीवर झोपले होते। याच संधीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। कपाटातील सोन्याचे दागिने चोरल्यानंतर तो घरातील इतर मौल्यवान वस्तूंचा शोध घेत होता। मात्र पहाटे सुमारे 4 वाजता गोरख सोनवणे यांना जाग आली। घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांना संशय आला। त्यांनी तातडीने भाऊसाहेब सोनवणे यांना बोलावले आणि दोघेही घरात गेले। घरात प्रवेश करताच एक अनोळखी व्यक्ती कपाटातील सामानाची उलथापालथ करताना दिसली। त्याला पकडण्याचा प्रयत्न होताच आरोपीने हातातील स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला। या हल्ल्यात भाऊसाहेब सोनवणे आणि जगदीश सोनवणे जखमी झाले आहेत। भाऊसाहेब सोनवणे यांच्यावर सध्या मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र जखमी होऊनही गोरख सोनवणे यांनी धैर्य न गमावता आरोपीला घट्ट पकडून ठेवले। आरडाओरडा ऐकताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले। ग्रामस्थांनी एकत्र येत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याचा पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडला। संतप्त नागरिकांनी आरोपीला झाडाला बांधून ठेवत पोलिसांना माहिती दिली। या घटनेतील आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी चोरीच्या आदल्या दिवशी बहुरूपीच्या वेशात परिसरात फिरत होता। पाणी पिण्याच्या बहाण्याने तो सोनवणे यांच्या घराजवळ आला होता। त्यामुळे त्याने आधीच परिसराची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आरोपीकडून चाकू, मिरची पावडर, स्क्रूड्रायव्हर आणि घरफोडीसाठी वापरली जाणारी इतर साधने जप्त करण्यात आली आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आणि त्याची मोटारसायकल ताब्यात घेतली। प्राथमिक माहितीनुसार आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध ठिकाणी 25 ते 30 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र याबाबतची अधिकृत पुष्टी पोलीस तपासानंतरच होणार आहे। सोनवणे बंधूंचे धाडस आणि ग्रामस्थांची सतर्कता यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा ही चोरी आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकली असती। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे। उमराणी येथे एक आरोपी आहे जो आपल्या अटकेत आहे, तर त्यांनी तिथं चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये घराला कुलूप लावून घरातील लोक वरती झोपले होते गच्चीवरती उकाड्यामुळे, आणि त्यांना पहाटे 4च्या दरम्यान खटखट आवाज आल्यावरती त्यांनी खाली येऊन बघितलं असता ते कुलूप तुटलेलं होतं। तर त्यांनी मग ते त्यांच्या भावाला, नातेवाईकांना उठवलं आणि त्यांनी खात्री केली घरात जाऊन, तर तो चोर तिथं चोरी करत होता। मग तो त्या अवस्थेत त्यांनी पकडला, त्याच्यामध्ये झाटापट झाली। त्यामध्ये साक्षीदार थोडे जखमी झालेले आहेत। आता त्यांची तब्येत स्थिर आहे आणि त्यांनी त्याला पकडून ठेवला आणि त्यानंतर मग त्यांनी पोलिसांना कॉल केल्यावरती तात्काळ पोलीस तिथे गेले व त्याला ताब्यात घेतलेला आहे। तर तो आरोपीचं नाव मुख्तार शेख मेहबूब शेख उर्फ धड्या हा आरोपी आहे। तो पाचोरा जिल्हा जळगावचा राहणार आहे आणि त्याची आम्ही हिस्ट्री बघितली, चेक केली असता त्याच्यावरती 18 ते 19 गुन्हे दाखल आहेत जळगावला, पाचोऱ्याला, आणि सर्व गुन्हे असेच घरफोडीचे आणि रॉबरीच्या स्वरूपाचे आहेत। झालेल्या गुन्ह्याच्या वरून आम्ही 142/2026 गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये BNS 305, 309, 311, 331, 4-7 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला अटक करून पुढची कारवाई करत आहोत। सध्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत हे करत आहेत।